काल मुख्याध्यापक होते गलत करा लिख के नव्याने कोशिश कर रहा हूँ सही मिल जाए। मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई सार्वजनिक काळामध्ये त्यांचे प्रतिनिधी असं एकत्रित या प्रशिक्षण मुख्याध्यापक किंवा त्यांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित अदानी इलेक्ट्रिक लिमिटेड मुंबईचे मुख्य माहिती अधिकारी गुप्ता सर, अदानी फाउंडेशनचे ज्या माध्यमातून हे प्रशिक्षण सुरू आहे त्या लोकसहभाग विभागाचे प्रमुख नायक सर, माझ्या सहकारी अगदी प्राथमिक शिक्षण विभागाच्या निरीक्षक शाळा पवार मॅडम, ज्यांनी हे प्रशिक्षण आयोजनामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं गेले 1 महिनाभर सातत्यानं अदानी फाउंडेशन आणि BMC यामध्ये समन्वय करण्याचं काम केलं. प्रशिक्षणाला आवश्यक असणाऱ्या परवानग्या देण्यासाठी सातत्यानं धडपड केली. हे सर्व शिक्षा विभागाचे जिल्हा समन्वयक अनिल सर, ज्यांनी या ठिकाणी प्रस्तावना केली आणि तुम्हाला दिवसभर प्रशिक्षण देणार आहे. ज्यांनी अदानी फाउंडेशनच्या वतीनं प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये सविस्तर या ठिकाणी मलाही माहिती दिली, तुम्हालाही माहिती देण्याचे काम करणाऱ्या त्यांच्या सहकारी आणि आपण सर्व या सभागृहामध्ये उपस्थित असणारे मुख्याध्यापक बंधू आणि भगिनी या सर्वांचं मी प्रथमतः बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीनं स्वागत करत आहे. स्वच्छाग्रह उपक्रम या उपक्रमाचं तुम्हाला स्वच्छतेसाठीचा सत्याग्रह आणि त्या अनुषंगानं हे प्रशिक्षण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण लहान असल्यापासून आपल्याला आपल्या घरातील आई वडील गुरुजी समाजातील मोठी मंडळी आपल्यावर स्वच्छतेसाठी हात धु, पाय धु, तोंड धु अशा पद्धतीनं वारंवार सूचना देत आहेत का? आपण लहान होता का सगळेजण? लहानपणी असं ऐकलं का? नाही ऐकलं? पाठीमागे ऐकले नाही मला एकदम मोठे नाही. तर आपण या स्वच्छतेच्या सूचना अनेक वेळा आपल्या कानावर पडलेल्या आहेत, पण तरीही शाळा, परिसर, शहर, राज्य, देश या सगळ्याचं जर आपण निरीक्षण केलं, पाहणी केली तर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अस्ताव्यस्त किंवा अस्वच्छ स्थिती दिसून येते ना. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये तर पहाटे 4 वाजल्यापासून स्वच्छता कर्मी काम करत असतात, तरीही आजूबाजूच्या परिसरामध्ये स्वच्छता केल्यानंतर त्या ठिकाणी अस्वच्छतेचा ढीग निर्माण करण्याची प्रत्येकाला सवय लागलेली आहे आणि असते, आहे का? तर या आपल्याला सवयी सगळ्या बदलायच्या आहेत. मित्रो, आपल्या शाळेमध्ये जे येणारे विद्यार्थी आहेत ते या देशाचे भावी नागरिक आहेत आणि या नागरिकांवर जर आपण यथायोग्य चांगले संस्कार शाळेच्या माध्यमातून केले तर निश्चित परिवर्तन होऊ शकतं आणि कोणत्याही
परिवर्तनामध्ये किंवा कुठल्याही सामाजिक परिवर्तनामध्ये सगळ्यात जास्त महत्वाची भूमिका ही शिक्षणाची असते, शिक्षकाची असते आणि शाळेची असते. आणि म्हणून शाळेमधल्या मुलांपासून जर आपण या स्वच्छतेविषयीच्या सवयी आणि स्वच्छतेविषयीचं कामकाज या बाबी जर आपण मनावर बिंबवल्या तर निश्चितच आपल्याला या देशामध्ये स्वच्छ आणि सुंदर असा देश निर्माण करण्यामध्ये आपण सगळ्यांनी हातभार लावला असं होऊ शकतं. सकाळी शाळेमध्ये येणारी जी मुलं आहेत त्या मुलांच्या पण दिनचर्या पाहिली तर सकाळी मुलं शाळेत येण्यापूर्वी म्हणजे सकाळी उठण्यापासून शाळेत येईपर्यंत दिनक्रम, शाळेमधला दिनक्रम आणि शाळेतून घरी गेल्यानंतरचा दिनक्रम, त्या सगळ्या बाबीचा आपण विचार करून त्या विद्यार्थ्यांच्या मनावर काही बाबी बिंबवणं आवश्यक आहे. मुलं सकाळी उठतात, शाळा 8ची असेल तर 7ला उठतात, शाळा 7ची असेल तर 6:30 पर्यंत उठतात. उठलं की दात घासणं, टॉयलेटला जाणं या बाबी, त्यानंतर अंघोळ, कपडे आणि शाळेमध्ये येणं. सकाळी उठल्या उठल्या दंतमंजन, पेस्ट आणि दात घासले पाहिजे, चांगल्या पाण्यानं अंघोळ केली पाहिजे आणि अंगावरचा जो काही मळ असेल, घाण असेल स्वच्छ केली पाहिजे. स्वच्छ कपडे परिधान केले पाहिजे आणि स्वच्छ कपडे परिधान करून शाळेच्या वेळेपर्यंत अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर काही खाल्लं पाहिजे आणि शाळेमध्ये आलं पाहिजे. शाळेमध्ये आल्यानंतर सुद्धा ज्या काही अभ्यासक्रमातील बाबी आहेत, अध्यापनाच्या बाबी आहेत, त्याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. आपल्या विद्यार्थ्याला स्वतःची वैयक्तिक स्वच्छता सांभाळणं यासाठी दात घासण्याबरोबरच स्वच्छतेनंतर स्वच्छ हात धुणे, आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये 15 ऑक्टोबरला जागतिक हात धुवा दिन साजरा करतो का सगळे? त्यामध्ये काय आहेत स्टेप हात धुण्याच्या? किती स्टेप आहेत? 7 आहेत का 6 आहेत? मी तर 6 आहेत असं ऐकलंय. 7वी स्टेप ऍड केली का? ज्या काही स्वच्छतेमध्ये हात धुण्याच्या म्हणजे स्वच्छ हात धुण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवल्या पाहिजेत. त्यानं जेवणापूर्वी शौचेनंतर त्या पद्धतीनं हात साबणाने धुतले पाहिजे. शाळेमध्ये विद्यार्थी येतो, शाळेमधून घरी जातो किंवा घरातून शाळेमध्ये येतो, या दरम्यानच्या काळामध्ये प्रकारच्या स्टॉलवर वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ घेत असतात, खात असतात आणि तो कचरा तिथंच फेकत असतात. तर ही सवय सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांची बदलवली पाहिजे. जरी काही खाद्यपदार्थ घेतले, खाऊ घेतला, चॉकलेट घेतलं तरी त्याचे रॅपर, त्याची पिशवी, त्याचा प्लॅस्टिकचा कव्हर किंवा काही जे काही त्याच्यावरती असणारं वेस्टर्न असेल ते वेस्टर्न त्याने कचरा कुंडीमध्येच टाकलं पाहिजे. आणि जर ही त्याची सवय लहानपणापासून आपण निर्माण करू शकलो तर या सवयीचा त्याच्या आयुष्यामध्ये निश्चित फायदा होऊ शकतो. या चांगल्या सवयी त्याबरोबर आपल्या परिसरामध्ये आपला जो परिसर आहे तो स्वतः स्वच्छ ठेवण्याची त्याची मानसिकता, या मानसिकतेतून विद्यार्थ्याच्या कृतीतून घरामध्ये सुद्धा पालकांच्या मनामध्ये परिवर्तन करू शकतो. काही बाबी मोठी माणसं ऐकत नाही, परंतु लहान मुलांनी हट्ट धरला की आई वडील त्यांच्या वागण्यामध्ये, जगण्यामध्ये परिवर्तन करतात, वर्तन बदल करतात. बरोबर आहे का? आपण सगळेजण आई वडील आहोत. आपली सुद्धा लहान मुलं किंवा
कुमार वयातील मुलं असतील, ती मुलं आपल्याला आपल्या वागण्याच्या काही चुकीच्या बाबी स्पष्टपणे सांगतात का? दुसरं कोणीही धाडस करू शकत नाही, मात्र ही आपली मुलं आपल्याला धाडस करून सांगतात काय? दुसरं कोणी सांगतं का? बघा बरं, आठवा घरात एक तर पती पत्नीला सांगते, पत्नी पतीला सांगतात, किंवा पती असेल तर पत्नीला काही चूक असेल तर सांगते, पण तेही घाबरत बरोबर ना? अहो ते काहीतरी रागवतील असं म्हणतो, किंवा ते काहीतरी चिडेल असं म्हणतो आपण, असं सांगितलं. पण मुलं मात्र निर्भीडपणे आपला चुका ज्या आहे त्या आपल्याला सांगण्याचं काम करतात का? होय. मग त्या मुलांमध्ये जर आपण या स्वच्छतेविषयीच्या सवयी, स्वच्छतेविषयीच्या चांगल्या बाबी जर बिंबवल्या, तर निश्चितच घरामध्ये त्या पालकांच्या ज्या काही अस्वच्छतेच्या सवयी आहेत त्यावर ही मुलं निश्चितच पालकांना टोकतील, सांगतील, असं मला वाटतं. बरोबर आहे? तुम्हाला वाटतं? सांगतील ना? आणि मग परिवर्तन करू शकलो, स्वच्छतेची बाबी जर आपण समजावून देण्याचा प्रयत्न करू शकलो, तर विद्यार्थ्याचं घराचा परिसर म्हणजे घराला एकत्रित आले की त्याचं काय होतं? आणि जर शहर सुंदर आणि स्वच्छ झालं तर राज्य आणि देश स्वच्छ आणि सुंदर व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या शाळेच्या माध्यमातून, शाळा तर आपली स्वच्छ असलीच पाहिजे, आपण स्वतः स्वच्छ राहायचा अधिकार आहे ना? त्यामुळे आपण आपल्यापासून आणि आपल्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांपासून या परिवर्तनाला आपण जर एक सत्याग्रह म्हणून जर पाहिलं तर ही निश्चितच चळवळ आपल्या शाळेची तर स्वच्छता निश्चितच करेल. शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना सवय असते की कुठेही कागद टाकायचा, वर्गामध्ये डस्टबिन असले पाहिजे, वर्गामध्ये कचरा कुंड्या असतील, वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये जर कचरा कुंड्या लावलेल्या असतील, विद्यार्थी सुद्धा त्या कचरा कुंडीमध्ये कचरा पसरलेला आहे आणि तो मुलांनी टाकलेला आहे. काय कराल आपण? मुख्याध्यापक म्हणून तुम्ही काय कराल? कार्यशाळा माहिती आहे ना? कार्यशाळा म्हणजे व्याख्यान नव्हे, फक्त असं टेकत जायचं आणि ह्या कारणानं ऐकायचं, या कारणानं सोडून द्यायचं, असं आहे का? इकडून तिकडे गेलं का? मग बरं, जाऊ देऊ नका, ऐका. आणि हे शाळेमध्ये आपल्याला राबवायचं आहे. काय करायला सांगा बरं? माझा प्रश्न आहे की शाळेमध्ये तुम्ही मुख्याध्यापक म्हणून वरांड्यामध्ये फिरत आहात, शाळेच्या परिसरामध्ये फिरत आहात आणि 10-15 चॉकलेटची वरची वेस्टर्न्स अशी अस्ताव्यस्त पडलेली आहेत. आपण काय कराल? आणखी इकडं पहिली ओळ, हा बर, आणखी इकडं कोण काय सांगणार? माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला ते आढळलं तर तुम्ही काय कराल? अचानकपणे आढळलं तर काय कराल? हा प्रश्न. मी मगाशी काय सांगितलं की आपल्यापासून आपल्याला परिवर्तन करण्याची सवय लावायची आणि त्याच्यावरच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही काय कराल? तर त्याचं उत्तर असेल की त्या मुलांच्या समोरच आम्ही उचलू आणि त्यांना सांगू किंवा त्या आमच्या त्यांच्या मनावर परिवर्तन करण्याचा काय करू, परिणाम करू किंवा प्रयत्न करू की जेणेकरून त्या विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे की आपण टाकलेला कचरा माझे मुख्याध्यापक उचलतात, मी हा कचरा करता कामा नये.
का पटकन उचलायला लावणार? दोन प्रकार असतात हा. कचरा केला तर त्यानं परिवर्तन नाही होणार. लक्षात येत आहे? तर आपल्याला आपल्यापासून सुरुवात करायची आहे आणि ती सुरुवात करताना आपली शाळा, आपला परिसर आणि आपल्या समाजामध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रयत्न करायचे. त्यामध्ये घरामधला कचरा, ओला कचरा, सुका कचरा, त्याचं विलगीकरण करणं, तो वेगवेगळा ठेवणं, वेस्टेज जे मटेरियल असेल त्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावणं, या सगळ्या बाबी तुम्हाला प्रशिक्षणातून आज दिवसभराच्या सांगितल्या जातील. आपण या ठिकाणी जे काही प्रशिक्षण घ्या ते आपले सहकारी शिक्षक यांच्यापर्यंत पोहोचतात. सहकारी शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत आणि विद्यार्थ्यांच्यापर्यंत पासून विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत, समाजापर्यंत हा स्वच्छतेचा संकल्प, हा स्वच्छतेचा सत्याग्रह निश्चितपणे पोहोचेल. आणि त्यासाठी आपण सर्वजण या सत्याग्रहामध्ये अत्यंत तन मन देऊन सहभागी व्हाल असं मला वाटतं. याचबरोबर उद्या 26 तारखेला NIC मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका शाळातील विद्यार्थ्यांच्या ज्या काही कलागुण आहेत त्यांचा अत्यंत एक भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामध्ये माझ्या सर्व मुख्याध्यापक बंधू आणि भगिनींना विनंती आहे की आपण स्वतः आणि आपल्या शाळेच्या ग्राम व्यवस्थापन समितीची, शाळा व्यवस्थापन समितीचे पालक प्रतिनिधी यांना घेऊन आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. तसंच एक लायबिलिटी इंडेक्स त्या बाबतीमध्ये मुख्याध्यापकांच्या ग्रुपवर एक लिंक पाठवलेली आहे. आपल्या शहरामध्ये ज्या असणाऱ्या महानगरपालिकेच्या पुरवल्या जाणाऱ्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबी तुम्हाला ज्या काय वाटतात त्या बाबतीमध्ये लायबिलिटी इंडेक्स मध्ये भरायचे आहेत. त्याच्यामध्ये आजच आपण आपली नोंद करायची. तिसरा भाग, महाराष्ट्र हा ओडिशा राज्याच्या सांस्कृतिक आधार केला आहे आणि ओडिशा राज्यातील बौद्ध नावाचा जिल्हा आणि मुंबई शहर त्यांचे पेयर आदान प्रदान करण्यासाठी जसं 1 मे हा महाराष्ट्र दिन असतो तसं 1 एप्रिल हा ओडिशा दिन आहे. तर आपल्या मुलांना मधलं जे काही सांस्कृतिक वातावरण आहे, तिथली भाषा आहे, तिथं असणाऱ्या चालीरीती आहे, तिथं असणारं खानपान आहे, या बाबीची माहिती तर द्यायचीच आहे. त्याबरोबर त्याची एक लिंक आपल्या सगळ्यांना शेअर केली जाईल. आपला UIS नंबर टाकून त्या लिंकवर आपण आपल्या शाळेच्या माध्यमामध्ये किंवा शाळेमध्ये ही संस्कृती आपल्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काय करत आहात याची माहिती त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायची. आपल्या सगळ्यांना पुन्हा एक वेळ या स्वच्छाग्रह या उपक्रमासाठी, स्वच्छतेसाठीच्या सत्याग्रहासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.